पिंडदान तुम्हाला दर महिन्याला करायचं आहे आणि वर्षाला त्या व्यक्तीला मृत होऊन वर्ष होतं, त्या वर्षाला तुम्हाला आता हे पिंडदान वार्षिक श्राद्ध करायचं आहे. वर्ष श्राद्ध करण्याच्या दिवशी तुम्हाला सर्व पित्रांची नावं घेऊन पिंडदान करायचंय, तर्पण करायचं आहे, गोपूजन करायचंय, ब्राह्मण भोज करायचंय, ब्राह्मण पूजन करायचंय, ब्राह्मणांना द्राक्षाचं, छत्रीचं, गाईचं, एखाद्या शिडीचं दान करायचं आहे, कपड्यांचं वस्त्र अलंकार देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. अलंकार म्हणजे सोन्याचेच अलंकार द्या असं नाही, तर तुम्ही एखाद्या चांदीचा एक पत्रा वगैरे असंही दिलं तरी चालतं. त्याच्यानंतर एवढं सगळं काही झाल्यानंतर तुम्हाला आपल्या स्वतःच्या दारामध्ये एक सुपारी फोडायची आहे आणि ही सुपारी फोडल्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं जे काही मंगल कार्य आहे ते करू शकता, जसं की विवाह, मुंज, त्याच पद्धतीने तुम्ही नामकरण संस्कार किंवा इतरही जे पण काही संस्कार आहेत, 16 संस्कार आहेत, त्या 16 पैकी जे काही 15 संस्कार आहेत ते तुम्ही स्वतःच्या घरामध्ये करू शकता. 16वा संस्कार अंत्येष्टी संस्कार आहे म्हणून, कारण तो